उद्या आषाढी एकादशी आहे आणि निमित्तानं पंढरपुरात भक्तांचा महापूर आल्याचं चित्र दिसतंय। मानाच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचतायत। विठुरायाच्या पंढरीत आल्यानंतर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। प्रत्येक भाविक चंद्रभागेत स्नान करतोय आणि नामदेव पारीचं दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात। विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी रांग देखील लागलेली आहे। आपण पंढरी नगरीत जाऊयात। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, रामकृष्ण हरी, काय एकंदरीतच आषाढीच्या पूर्वसंध्येला चित्र पाहायला मिळते पंढरी नगरीत? दीपक, रामकृष्ण हरी। खरं तर मी सध्या उभा आहे पंढरपूर शहरापासून 1-2-3 किलोमीटर बाहेर, जिथे कॉलेज चौक म्हणून परिसर आहे। माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघताय की या बाजूला सगळे वारकरी जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत आलेत अथवा माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत आलेत, ते उजव्या बाजूने चालत आहेत। त्यांच्या वाहनं आता यायला सुरुवात झाली आहे। मानाच्या पालख्या आणखी पंढरपूर शहरामध्ये पोहोचल्या नाहीत, मात्र त्याच्या स्वागतासाठी एकीकडे पंचक्रोशीतले लोक जमा झालेत आणि दुसरीकडे माझ्या डाव्या बाजूला मी दाखवायचा प्रयत्न करतोय की ही दर्शन करून येणाऱ्यांची रांग आहे। म्हणजे जितके लोक दर्शन करण्यासाठी येत आहेत तेवढेच दर्शन घेऊन परत जात आहेत। आम्ही प्रशासनाकडून माहिती घेतली त्यावेळी आम्हाला कळलं की 10-12 लाखापेक्षा जास्त भाविक हे आताच पंढरपूरमध्ये आलेत। आणखी एकादशीसाठी येणारे लोक आणखी वाढत आहेत। एकूणच आज पंढरपूरमध्ये सगळ्या रस्त्याला बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। पार्किंगची व्यवस्था जिथं असेल तिथपर्यंतच वाहनं जात आहेत। मात्र VIP मुवमेंट सुद्धा असणार आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत काही खात्याचे मंत्री सुद्धा पंढरपूरमध्ये येत आहेत आणि त्यामुळे मागच्या 20-22 दिवसापासून जे वारकरी चालत पंढरपूरला आले होते आणि ज्या कारणासाठी आले होते ते आता पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झालं। चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर किमान नामदेव पायरीचं दर्शन झालं तरी वारी पूर्ण झाल्याची अनुभूती वारकऱ्यांत येत असते आणि तेच भाव आम्हाला सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे जितके लोक पंढरपूरमध्ये येत आहेत तितकेच लोक बाहेर जाताना सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहेत। दीपक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि घडवलेल्या दर्शनाबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।